नक्कीच आपण जर या ठिकाणी बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामनेचं आलेलं चित्र सध्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी लाठीचार्ज पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण पोलिसांकडून जे आहे या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। शिवसेना असेल भाजप असेल या ठिकाणी यांच्यावरती पोलिसांकडून लाठीचार्ज या ठिकाणी करण्यात आलेला आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी आम्हाला दानवे या ठिकाणी आहेत या ठिकाणी बघू शकता आपण। या ठिकाणी शिवसैनिकावर पोलिसांनी या ठिकाणी जर पाहिलं आपण तर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी भाजपा महिला आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे अंबादास दानवे या ठिकाणी आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांकडून आता काही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण पोलिसांकडून धरपकड सुरू आहे आणि या तीन कार्यकर्त्यांना सध्याला ताब्यात घेण्यात आले। शिवसेनेचे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहे यांना देखील आता त्यावेळेस ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे याच ठिकाणी आदित्य ठाकरे याच ठिकाणी थांबलेले आहे आणि याच हॉटेल जे आहे याच ठिकाणी आदित्य ठाकरे थांबले। त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवसेना महिला आघाडी ठाकरे गट तर दुसरीकडे भाजपा महिला आघाडी या ठिकाणी आमने सामनेचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणणं आहे की आदित्य ठाकरे महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं विश्वास आलियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली त्याचं काय झालं विचारावं, त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांना पोलिसांच्या आत्ताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस। तुमच्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला लाठीचार्ज बद्दल काही बोलत नाही तुम्ही।
निश्चित आपण जर या ठिकाणी सध्याही बघू शकता की आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधत आहे. तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट तसेच भारतीय जनता पार्टी हे आमने सामनेचं भिडले चित्र आता या ठिकाणी ठिय्या आंदोलनच सध्याला शिवसेनेकडनं करायला सुरुवात केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की ठिय्या आंदोलनाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता भारतीय जनता पार्टीला काय करायला तुमचे जवळ कधी मॅडम तुमचं काही चालणार नाही लक्षात घ्या. बिलकुल गाडीची मग धमकी आहे की उद्या मी तुमची इज्जत करते ना तर मी लोटून द्यायला तुम्ही करणार ताई काय झालं याच ठिकाणी आता बघू शकता महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहे या ठिकाणी यांना ताब्यात घेण्यात आलेल्या सध्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना काय काय आक्रमण झाले होता काय मागणी आदरणीय मोदी साहेबांच्या विरुद्ध हे जे काळे धंदे दाखवलेले मोदींच्या सन्मानासाठी आदरणीय पंतप्रधानांनी खूप काही केलेलं आहे, खूप काही योजना आहेत. त्यांचा आदर्श हा महिलांसाठी खूप मोठा आहे आणि महिलांसाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे. महिला त्यांच्या समर्थार्थ आहात आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता की पोलिसांकडून जे आहे ते यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जे आहे या ठिय्या आंदोलन या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी विधान परिषद विरोधी पक्ष नेते जे आहेत आदित्य ठाकरे जे आहेत त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी निघालेच आहे. चला 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 व्हिडिओ वगैरे घेतोय सर मला